महापालिका निवडणुकीसाठी आजही मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज मुंबईमध्ये 2 प्रचार सभा पार पडणार आहेत। धारावीमध्ये छोटेखानी सभा होणार आहे, तर भव्य स्वागताचा कार्यक्रम असणार आहे। घाटकोपर पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही सभा होणार आहे, तर सोलापूर पिंपरी चिंचवडसाठी आज मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा होणार आहे। तर सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे, याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिकेत गायकवाड। नगरपालिकेच्या भाजपातील उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावरती येत आहेत। आपण जर बघितलं गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरातील जे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। त्यासाठी जय्यत अशी तयारी जी आहे ती सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाले या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं साधारणतः 50 फुटांचा हा स्टेज असणार आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राज्याचे जे ग्रामविकास मंत्री आहेत तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील या ठिकाणी या सभेसाठी येणार आहेत। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर सिद्धरामेश्वरांची जी सोलापूरचे ग्रामदैवत आहेत, येणाऱ्या काळात यात्रा देखील सिद्धरामेश्वरांची आहे, त्यांची मूर्ती जी आहे या स्टेजवरती लावण्यात आल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। 102 जागा ज्या आहेत ते भाजप स्वबळावर लढते आणि त्यांच्या विरोधात त्यांचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी असेल अजित पवारांची, त्याचबरोबर शिंदे सेनेची जी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ती देखील त्यांच्या समोर आहे आणि तिसरा पर्याय म्हणून महाविकास आघाडी आहे। त्यामुळे सोलापूरची ही महानगरपालिकेची निवडणूक तिरंगी लढत होत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। आणि आपण जर बघितलं गेलं तर देवेंद्र फडणवीस जे आहे ते दुपारच्या सत्रात सोलापूर मध्ये जे आहे ते सभा घेणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती एकंदरीत होत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरमध्ये येऊन सोलापूरच्या जनतेला काय आश्वासित करतील हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।